पुणे शहर या संघटनेच्या वतीने मी आपल्या सर्वांना आदराने नमस्कार करतो आणि आम्हाला या ठिकाणी आपण बोलून या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। पत्रकार बांधवांनो, आपण म्हणजे सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाचं हृदय आहे, माणसापर्यंत पोहोचण्याचं काम आपण करतात। म्हणून आज आम्ही पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे शहर ही संघटना 1984 पासून पुणे शहरामध्ये काम करते। ही संघटना काम करत असताना वर्षभर अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये प्रामुख्याने स्नेह मेळावा, हळदी कुंकू समारंभ, जेणेकरून पोलादपूर तालुक्यातील पुणे शहरामध्ये वास्तव्यात असणारे सर्व बांधव एका ठिकाणी येऊन एकमेकांच्या गाठीभेटी घेऊन आपली विचार विनिमय करण्याची योग्य जागा म्हणून आम्ही तो कार्यक्रम दरवर्षी राबवत असतो। त्यानंतर आमच्या तालुक्यातील पुणे शहरामध्ये शिक्षण घेणारी, मग ती 10वी असू द्या, 12वी असू द्या, ग्रॅज्युएट असू द्या, पोस्ट ग्रॅज्युएट असू द्या, डिप्लोमा, डिग्री किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या लोकांचं मुलांना आम्ही सन्मानित करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। असे उपक्रम राबवत असताना शैक्षणिक दर्जा आणि शैक्षणिक महत्त्व आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही पटवून देण्यासाठी सुरुवातीला आम्ही आपल्या पुणे शहरातील आदरणीय अविनाश धर्माधिकारी जे आमच्या रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी ऑन ड्युटी असताना राजीनामा दिला आणि त्यांनी आपल्या या महाराष्ट्रामध्ये एमपीएससी यूपीएससी मध्ये मुलं का घडत नाहीत ते घडवण्यासाठी चाणक्य मंडळाची स्थापना केली आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही एक वेळ त्यांना आमच्या कार्यक्रमानिमित्ताने बोलवलं होतं। त्यानंतर आपला इतिहास आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराज बोललो की नुसती जय बोलतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, काय होते याची आजच्या पिढीला ओळख व्हावी म्हणून आम्ही बाबासाहेब पुरंदरेंना बोलवलं होतं। असे अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही राबवून घेत असताना पुणे शहरामध्ये राहणारे कोकणवासी असू द्या, पोलादपूरवासी असू द्या आणि संघटना स्थापन करण्याचं कारण आम्ही 200-300 किलोमीटर या पुणे शहरामध्ये आलोय। या पुणे शहरामध्ये आल्यानंतर आमच्या समाज बांधवांना कुठल्याही प्रकारच्या सुखदुःख प्रसंगी अडचणी येऊ नये म्हणून फक्त पैसा कमवणे उद्दिष्ट ठेवता समाज संघटित कसा होईल, समाज एक प्रकारच्या अडचणी कशा सोडू शकेल यासाठी ही संघटना स्थापन केलेली आहे। आणि वर्षभरामध्ये एखादा आसमानी संकट येऊ द्या किंवा आगीचे काय प्रकार घडू द्या किंवा कुठल्याही प्रकारची ऍक्सिडेंट होऊ द्या, असे जर कुठल्याही प्रकारचे प्रसंग आमच्या बांधावर उभे असले किंवा समोर आले तर त्याला सहकार्य करण्याचं काम आम्ही या संघटनेच्या माध्यमातून करत असतो। फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या तालुक्यातील गवळी समाज आहे, त्या गवळी समाजाचं गेल्या 2 वर्षामध्ये 2 वेळा वाडे आणि घरं जळाली। त्या दोघांचे आम्ही ओंबळी गावामध्ये आणि पांगोळी गावामध्ये पुनर्स्थापन करून दिलेलं आहे। त्यांची जनावरं गेली, त्या जागी आम्ही जनावरं उभी केली, त्यांचा वाडा जळाला, त्या ठिकाणी वाडा उभा करून दिला आणि त्यांना लागणारे जे काय साहित्य होतं ते आम्ही संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेलं आहे। आपल्याला आज या ठिकाणी आमंत्रित करण्याचं कारण म्हणजे एवढंच की आम्ही यावर्षी हा स्नेह मेळावा, हळदी कुंकू समारंभ घेत आहोत। तो पुण्याच्या सेंट्रल पार्क म्हणजे डेक्कन जिमखाना संभाजी बागच्या समोर आहे, तिथे घेत आहोत। आणि त्या ठिकाणी घेण्याचं कारण म्हणजे आपल्या पुणे शहराचे खासदार, भारत सरकारचे मंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, आम्ही पुणे शहरामध्ये राहत असताना त्यांचा सातत्याने आमच्या पाठीमागे हात असतो आणि नेहमी कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी गेलो जेणेकरून आपल्याला सर्वांना कल्पना आहे अण्णा पुणे महानगरपालिकेचे महापौर होते आणि त्यावर करोनाकाळ सदृश्य परिस्थिती होती आणि त्या करोनाकाळ परिस्थितीमध्ये अण्णांनी जे काम केलं ते काम करत असताना अण्णांना आपण कधी विसरू शकत नाही। आणि त्यानंतर आम्ही कधी जर गेलो तर अण्णांनी आम्हाला परत पाठवलं नाही म्हणून आम्ही यावेळी या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून अण्णांचा सत्कार ठेवलेला आहे, जाहीर सत्कार ठेवलेला आहे। त्यानंतर आमच्या माणगाव पोलादपूर महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय भरत शेठ 4 वेळा आमदार झाले आणि यावेळी आमदार होऊन राज्याचे कॅबिनेट मंत्री झालेले आहेत आणि ते कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर भरत शेठ गोगावले, बरं का, भरत शेठ गोगावलेचाही आम्ही या ठिकाणी जाहीर सत्कार ठेवलेला आहे। त्यानंतर आम्ही हे जे सम्राट बोलवले, एखादी साम्राज्य त्या ठिकाणी असावी म्हणून पर्वती विधानसभाच्या आपल्या लाडक्या आमदार माधुरताई मिसाळ याही आमच्या कोकणवासियांच्या मागे सातत्याने असतात आणि लागलेली मदत त्या नेहमी करत असतात।
म्हणून आम्ही त्यांनाही आमंत्रित केलेले आहे, त्यांचाही जाहीर सत्कार करणार आहोत. बरं, आम्ही एक मोठे सत्कार ठेवलेला असताना तो सत्कार कोणाच्या वतीने करायचा, तर आमच्या पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र आदरणीय प्रवीण दरेकर. आपण विचार केला तर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत आणि ते आमच्या पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या हस्ते का सत्कार करू नये म्हणून आम्ही त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आम्ही हा जो छोटा उपक्रम घेत आहोत तर पुणे शहरातील वास्तव्यात असणाऱ्या सर्व कोकणवासियांपर्यंत पोहोचवा म्हणून आपल्या पत्रकार बांधवांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून आपण आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. यानंतर आमचे साधारण या कार्यक्रमाला आमच्या स्नेहमेळाव्याच्या वतीने 2,500 ते 3,000 लोक उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 1,500 महिला येणार आहेत आणि महिलांचा हळदी कुंकू त्या महिलांवरती ती जबाबदारी आम्ही दिलेली आहे, जेणेकरून महिला आज समाजामध्ये आपण पाहिलं तर महिलांमध्ये एक व्यवस्थापक कसा असावं हे महिलांमध्ये असतं. कुटुंबाची जबाबदारी, कुटुंबाची प्रगती, कुटुंबाचा विस्तार आणि कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचं काम कोण करत असेल, पण त्या महिला करतात. आणि त्या महिला वर्षभर फक्त मुलं, आपला परिवार, आपलं पती यांची जबाबदारी घेतात आणि त्यांना कुठे आपल्याला आनंद घेता येत नाही, म्हणून त्यांना पुढे आणण्याचं काम ही संघटना करते आणि ती सातत्याने करत राहते. म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण ही बातमी आपल्या पुणे शहरातील कानाकोपऱ्यातील राहणाऱ्या सर्व कोकणवासियांपर्यंत पोहोचावी. यानंतर आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष आदरणीय अरविंद चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी आताच बातमी आली, आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ जे भारत सरकारचे मंत्री आहेत ते 7 वाजता उपस्थित राहणार आहेत. बरं, त्या ठिकाणी आम्ही महिलांसाठी 10 पैठणी ठेवलेल्या आहेत, खेळ पैठणीचा म्हणून महिलांसाठी करमणुकीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोलादपूर तालुक्याची मानाची दत आम्ही त्या ठिकाणी एका महिलेला देणार आहोत. असे चांगले उपक्रम आपण राबवणार आहोत. तर आपल्यालाही विनंती आहे त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे. यानंतर कार्याध्यक्ष आदरणीय कार्यक्रम कधी, कुठं, किती वाजता? नमस्कार, मी किसन भोसले, अध्यक्ष पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे शहर. आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आमच्या संघटनेच्या वतीने येत्या रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 4 ते 8 स्थळ हॉटेल सेंट्रल पार्क, आपटे रोड, डेक्कन जिमखाना, पुणे येथे आमच्या पोलादपूरवासियांचा, पुणे शहरामध्ये वास्तव्यात असणाऱ्या कोकणवासियांचा स्नेहमेळावा हळदी कुंकू समारंभ त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने आमच्या पोलादपूर तालुक्यातील पुणे शहरामध्ये वास्तव्यात असणारी सर्व बांधव, समाज आणि महिला भगिनी एका ठिकाणी याव्यात, जेणेकरून आज आमची मुलं बऱ्याचपैकी शिकलेली आहेत. आज मुलांचे जर विवाह जमवायचे झाले तर शैक्षणिक दृष्ट्या मुली जास्त शिकलेल्या आहेत, मुलं कमी शिकलेली आहेत, म्हणून आम्हाला अडचणी येतात. आणि अशा वेळी जेव्हा आम्ही एका ठिकाणी येत असतो तर आम्ही सर्व नात्यागोत्यातली मंडळी आहोत आणि नात्यागोत्यातली मंडळी असतात तेव्हा आमच्या महिला बांधव किंवा पुरुष मंडळी विचारत असतात की माझी मुलगी MBA झालेली आहे, माझी मुलगी डॉक्टर झालेली आहे, माझा मुलगा डॉक्टर झालेला आहे. अशा वेळी त्यांचे एकमेकांचे भेटी होतात आणि त्यातून कुठेतरी नाती जोडली जातात. अशा अनुषंगानेच हा कार्यक्रम घेण्याचं कारण म्हणजेच की वर्षभरातून एकदा सर्व समाज बांधव एका ठिकाणी यावेत, एकमेकांच्या भेटी व्हाव्यात, विचार विनिमयाच्या माध्यमातून कुठेतरी मार्ग सुटावा. आणि आज आम्हाला सांगायला आनंद वाटतोय आमच्या तालुक्यातील पुणे शहरामध्ये महिला अतिशय उत्कृष्ट प्रगतीवरती आहेत आणि त्या एका ठिकाणी भेटल्यानंतर काही उद्योजिका झालेत, काही आपापल्या पद्धतीने उद्योग व्यवसाय चालवतात, मुलांची ट्युशन घेतात. असे काही माहिती होते जी माहिती ह्याच्याकडून त्याच्याकडे पोहोचली जाते, त्यांच्याकडून त्याच्यापर्यंत, जेणेकरून एकमेकाला त्याचा फायदा कसा होईल हा उद्देश आहे त्याच्यामागचा. हा सत्कार समारंभ आमच्या पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करणार आहोत. तर सत्कार कोणाचा करणार आहोत तर आपल्या भारताचे राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले आणि आपल्या पर्वती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय माधुरीताई मिसाळ ज्या राज्यमंत्री झालेले आहेत. आणि त्यानंतर एक आमच्या तालुक्याचे उद्योजक आहेत जे सातत्याने गोरगरिबांच्या मागे उभे असतात आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, ते संतोषजी मेडेकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी मला सांगायला अतिशय अभिमान वाटतोय की आम्ही एक असा उपक्रम गेली 5 वर्षे राबवतोय की ज्या गंगा भागीरथी महिला आहेत, जेणेकरून ज्यांचे पती गेलेले त्यांना आम्ही प्रथम
स्टेजवर 5 महिलांना बोलवतो आणि त्यांना पहिला वाण देतो आणि त्यानंतर हळदी कुंकू समारंभ आम्ही करतो. त्या महिलांना असं वाटू नये की आम्ही या कार्यक्रमाला आलोय आणि आम्ही आमच्या नशिबाने आमच्या मंत्रात ते पडले, त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटू नये म्हणून त्या ज्या गंगा भागीरथी महिला आहेत त्यांना आम्ही पहिलं वाण देतो आणि नंतर कार्यक्रमाची सुरुवात करतो.